हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, रोजच्या गडबडीच्या जीवनातून थोडा वेळ काढून आपल्यातील दडलेल्या कलाकाराला बाहेर काढूया आणि लिपन कला करून घर सजावटीच्या विविध कलाकृती बनवूया। तर या ठिकाणी हा माझा लिपन आर्टचा गणेशा कसा तयार झाला आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सो गाईज, या लिपन आर्टला भरपूर असा खर्च येत नाही। अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चामध्ये खूप सुंदर असं लिपन आर्ट तयार होत असतं। तर सुरुवातीला मी या ठिकाणी सर्कल असा ॲक्रेलिक बोर्ड घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे प्लायवूड किंवा ॲक्रेलिक बोर्ड घ्या। तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या एखाद्या रेफरन्स पिक्चरनुसार त्याच्यावर डिझाइन करा। आज मी तुम्हाला गणेशाची प्रतिकृती बनवून दाखविणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी आधी पेन्सिलने स्केच करून घेते गणपती आणि त्याच्या बाहेरील संपूर्ण डिझाइन या ठिकाणी स्केच करून घेतलेली आहे। नंतर मी मोल्डेड क्ले आणि हार्डनर यांना मिक्स करून त्यांचा गोळा बनवून घेतला। या ठिकाणी आपण आपल्या गरजेनुसार थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी क्ले तयार करून घ्यायचा आहे, कारण की तो जास्तीचा एकाच वेळेस जर तयार केला तर तो ड्राय होतो आणि तो वेस्टही जातो। म्हणून मोल्डेड क्ले आणि हार्डनर एकदम थोड्या थोड्या दोघं क्वांटिटीमध्ये मिक्स करायचा आणि अशा प्रकारे त्याला रोल करत जायचं। सुरुवातीला आपण या ठिकाणी डिझाइनवर फेविकॉल अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर आपण जे रोलचं स्ट्रक्चर तयार केलं आहे ते अशा प्रकारे आपण त्याला स्टिक करत जायचं आहे। तयार केलेल्या क्लेचा छोटा छोटा पोर्शन घेऊन तो रोल करायचा आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या थिकनेसनुसार तुम्ही त्याची थिकनेस ठरवू शकतात आणि स्केच केलेल्या डिझाइनमध्ये फेविकॉलच्या मदतीने त्याला चिटकवायचे आहे। चिटकवल्यानंतर ज्या वेळेस तो ओलाच असतो त्याच वेळेस तुम्हाला हव्या तशा आकाराच्या तुम्ही त्या ठिकाणी डिझाइन बनवू शकता। जर तो क्ले ड्राय झाला तर डिझाइन त्यावर तयार होत नाही। म्हणून ज्या वेळेस तो ओला असतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे डॉट किंवा एखाद्या सुरीचा वापर करून लाइनिंग्स देखील त्या ठिकाणी तयार करू शकता। या ठिकाणी तुम्हाला क्ले कट करण्यासाठी शार्प असं इन्स्ट्रुमेंट लागणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नाईफ किंवा सुरीचा देखील या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता। तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे आपण जो क्ले मिक्स करतो त्यानंतर ते अशा प्रकारे तो तयार होत असतो आणि तुम्ही त्याला जेवढं बारीक बनविणार किंवा जेवढं त्याला थिकनेस ठेवणार ते तशा प्रकारे होत असतं। पण ज्यावेळेस क्ले तयार करत असतो त्यावेळेस त्याचं एकाच वेळेस सगळा पोर्शन तयार करायचा नाही आहे। सो गाईज, लिपन आर्ट ही भारतातील गुजरात राज्यातील मातीतील कलाकृती आहे। माती आणि आरशांच्या मदतीने घर सजावटीसाठी विविध कलाकृती बनविण्याचे काम हे लिपन वर्क म्हणून ओळखले जात असते। लिपन कला ही पारंपरिक कला असूनही आत्ताच्या मॉडर्न जनरेशनमध्ये देखील तितकीच लोकप्रिय आणि घर सजावटीसाठी प्राधान्य दिली जाणारी कला आहे। आधुनिक लिपन कामांमध्ये मार्बल पावडर आणि आरसे यांचा वापर करून सुंदर सुंदर असे घर सजावटीच्या वस्तू बनविल्या जातात। पारंपरिक आणि आधुनिक यांचा उत्तम मेळ साधणारी ही कला आणि कलेची आवड असणाऱ्या जास्तीत जास्त मराठी मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सो गाईज, अशा प्रकारे मी या ठिकाणी संपूर्ण डिझाइन ही क्लेच्या सहाय्याने कव्हर करून घेतलेली होती। आता डिझाइन तयार झाल्यानंतर संपूर्ण डिझाइन ही कोरडी होऊ द्यायची आहे आणि आता या ठिकाणी आपण व्हाईट पेंटचा बेस देणार आहोत। या ठिकाणी मी गेसो अप्लाय करणार आहे। सो हा व्हाईट पेंटचा पहिला बेस ड्राय झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता। या ठिकाणी तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक कलर देखील यूज करू शकता, पण मोस्टली या ठिकाणी गेसोस अप्लाय केला जात असतो, कारण की हा ॲक्रेलिक कलरला खूप सुंदर प्रकारे फिनिशिंग देत असतो आणि त्याचं जे कलरचं ड्युरेशन आहे ते देखील लॉंग लास्टिंग असतं। त्यामुळे सुरुवातीला आपण या ठिकाणी संपूर्ण डिझाइनवर आणि बेसवर गेसो अप्लाय करून घेणार आहोत।
पेंटचा पहिला बेस ड्राय झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कलर करू शकता। सो गाईज, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की माझी संपूर्ण डिझाईन आणि व्हाईट बेस पेंट देखील संपूर्ण ड्राय झालेला आहे आणि या ठिकाणी माझे आता गणेशाला कलरिंग करण्याचं काम स्टार्ट झालेलं आहे। या ठिकाणी आपण कलर करत असताना फक्त ॲक्रेलिक कलरचा यूज करायचा आहे। या ठिकाणी वॉटर कलर वगैरे यूज करायचा नसतो। ॲक्रेलिक कलरमध्ये सध्या मार्केटमध्ये डार्क अँड लाईट निऑन कलर्समध्ये भरपूर प्रमाणात शेड्स अवेलेबल आहेत। तसंच या कलरमध्ये थोडं शायनी येण्यासाठी मेटॅलिक शेड्स देखील अवेलेबल आहेत। सो गाईज, या ठिकाणी मी थोडे लाईट कलर, डार्क कलर आणि काही ठिकाणी मेटॅलिक कलरचा यूज करून मी संपूर्ण गणेशाला कलरिंग करून घेतलेले आहे। सुरुवातीला आपण ज्यावेळेस फर्स्ट कोट करत असतो तो कंप्लीट ड्राय झाल्यानंतरच आपण त्यावर सेकंड कोट कलरचा अप्लाय करायचा आहे, जेणेकरून त्या कलरला शायनिंग देखील छान येत असते आणि दिसायला देखील तो सुंदर दिसत असतो। सो गाईज, या ठिकाणी मी अशा प्रकारे संपूर्ण डिझाईन आणि संपूर्ण गणेशा व्यवस्थित या ठिकाणी कलर करून घेत आहे। त्यानंतर मी या ठिकाणी वेगवेगळ्या शेप्सचे मिरर्स घेतलेले आहेत। सध्या असे मिरर्स मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत। तसंच तुम्ही ऑनलाईनला देखील यांना परचेस करू शकता। सो हे मिरर्स मी पाहिजे त्या शेप्समध्ये आणि पाहिजे त्या डिझाईन्समध्ये तुम्ही परचेस करून तुम्हाला हवे त्या पद्धतीने स्टिक करू शकता। सो या ठिकाणी मी मिरर देखील फेविकॉलच्या सहाय्याने स्टिक करून घेतले आहे आणि या ठिकाणी माझं आता थोडं गणेशाच्या अलंकारांचं सजावटीचं काम चाललेलं होतं। सो सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी या ठिकाणी कंप्लीट करत होती। सो गाईज, या ठिकाणी आपला फायनल टचअप चाललेला होता, म्हणजेच गणेशाचा मुकुट असो किंवा ज्वेलरी असो याचे सुशोभीकरण या ठिकाणी मी करत होती। सगळ्यात लास्टचा पार्ट म्हणजे जेवढ्या बारीक गोष्टी असतात त्या सगळ्यात लास्टला मी या ठिकाणी करायला घेतल्या आणि मुकुटाचं सुशोभीकरण झाल्यानंतर मी अशा प्रकारे साईडला गोल्डन मणी बॉल्सची जी लाईन्स येत असतात, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच अशा छान छान गोष्टी अवेलेबल आहेत। सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या गोष्टी परचेस करून तुम्ही तसे डेकोरेट करू शकता। चला तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित फायनली स्टिक झाल्यानंतर आपला फायनल लुक गणेशा कसा दिसत आहे ते बघूया। सो गाईज, या ठिकाणी रेडी आहे आपल्या गणपती बाप्पांचा फायनल लुक। सो आपले गणपती बाप्पा कसे झाले आहेत मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आणि हो, हा गणपती बाप्पांचा लिपान आर्टचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही लिपान आर्टचा वापर करून विविध कलाकृती बनवू शकतात। तुम्ही डोअर हँगिंग असो, वॉल हँगिंग असो किंवा फ्रीज मॅग्नेट असो, तसेच अशा वेगवेगळ्या कलाकृती तयार करून तुम्ही ॲज अ गिफ्ट पर्पज म्हणून देखील याचा यूज करू शकता। आणि तुम्ही तुमच्या हाताने अशा कलाकृती बनवून जर तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून दिलं तर ते कोणालाही नक्कीच आवडेल। सो गाईज, तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराला एक अनोखा आणि सुंदर लुक देण्यासाठी नेम प्लेटचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो आपल्या चॅनलला लिपान आर्टच्या रिगार्डिंगचे जेही व्हिडिओ असतील त्यांना नक्की भेट द्या आणि त्या व्हिडिओचा देखील आनंद घ्या। सो गाईज, आजचा हा गणेशा लिपान आर्टचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। आणि हो, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना मात्र बाय।